माणसाला वाटते वाटायला हे काय बघ, मुलगा बी आला तरी मान्य करावं लागेल, मुलगी आली तरी मान्य करावं. टाकून थोडी देते भाऊ. माय बापा जेवढे लेकर असते तेवढे कमीच असतात, माहितीये का तुला? कळालं कोमल? मुलीला तेवढेच हो ना. कधी म्हणजे 12 वर्षाचं पोरगन पोरगीच्या आणि नवऱ्याचा असलेला लाड करते आता. कधी पाहिलं ते नवरा अगं, बाहेरच्या 4 लोकांना विचारलं ना, तेच म्हणतील काय तुमचं चालतं तेवढं सोंग बाई. लागलेली म्हणा, किंवा मग टेन्शन मध्ये म्हणा, किंवा काय होईल ह्या जसं तुम्हाला वाटतंय ना तसंच आम्हाला देखील वाटतंय काय होईल काय नाही म्हणून. दिवसातून एकदा तरी विचार येतो की काय असेल, मुलगा की मुलगी येतोच. काय म्हणते कोमल? मनीषा ताई चालल्या गेलेली घरी. आई, तुम्ही काल एक व्हिडिओ बनवला होता बघ, जमलं नाही. जमलाय तो व्हिडिओला व्ह्यूज पण आले आहेत, पण त्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की सावळ्यांच्या घरी चौथी पण मुलगीच येणार आहे. येऊ द्या ना मग. आणि ते हसू लागले तुझ्यावर समजा, माझ्यावर, आमच्यावर, सगळ्या समजा. येऊ द्या ना. तर म्हणजे ह्या अशा कमेंट्स केल्यावर तुम्हाला दुःख होतं. तर दुःख व्हायला पाहिजे तुला. कशाचं? चौथी पण मुलगी होईल म्हटलं. मला नाही दुःख. मग लोकायला देवधर्म करून लेकर होत नाही, माझ्या घरी लक्ष्मी यायली, मला कशा दुःख आलं त्याच्यात? मग चौथी मुलाची अपेक्षा का तुम्हाला? माणसाला वाटते वाटायला हे काय बघ, मुलगा बी आला तरी मान्य करावं लागेल, मुलगी आली तरी मान्य करावं. टाकून थोडी देते भाऊ. माय बापा जेवढे लेकर असते तेवढे कमीच असतात, माहितीये का तुला? कळालं कोमल? मुलीला तेवढेच कष्ट घ्यावं लागते, मुलाला तेवढेच कष्ट घ्यावं लागते. एवढे मुलगी लोकांच्या घरी जाते, मुलगा घरी राहते, म्हणून थोडी अपेक्षा करावं लागते. बरं, कळलं ना? मला तर वाटतं की आता युट्यूब फॅमिलीला पण आमची ही अपेक्षा मान्य असेल, कारण की 90% कमेंट ज्या आहेत त्या मुलासाठीच आलेला आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की या रक्षाबंधनला बहिणीला एक छान असा भाऊ येईल. काय वाटतं कोमल तुला? यायला पाहिजे. कोमलला ट्रॅक करणार आहे बाबा, मला काय ट्रॅक करतोय. केलं. काय वाटतंय कोमल, यायला पाहिजे? पक्क. पण ते रक्षाबंधनाला थोडी येणार आहे. पण रक्षाबंधनच्या नंतर का व्हायला पण येणार आहे ना. अंदाज आता ह्या मी सांगतोय माहिती मित्रांनो, प्रत्येक वेळेस नाही का अंदाज बांधला जातो एक वेगळा, की बाबा मुलगा होईल मुलगी होईल. प्रत्येक वेळेस अंदाज जो आहे तो चुकीचा ठरतो. परंतु आता मला माहिती नाहीये काय होईल, तर कदाचित हा अंदाज परत एकदा चुकीचा ठरू शकतो. तर बघू आता काय होतंय काय नाही. इकडं तर आई बसलेली आहे, आईला तर वाटतंय मुलगाच होईल, पण मला असं वाटतंय की रोहिणीचा आणि माझा अंदाज मला वाटतं बरोबर ठरणार आहे. काय म्हणते मग? देवाच्या आधी माझा पण अंदाजच सांगितलेला आहे. म्हणजे तू फुल कॉन्फिडन्स नाहीये? तळ्यात मळ्यात आहे कोमल अजूनही. आणि बघू आता काय होतंय काय नाही. तर कारण की कोणाचाच अंदाज इथं खरा ठरू शकत नाही, कारण पोटाच्या आतमध्ये जाऊन कोणी बघितलेलं नाहीये. आणि कोणाला जरी कळालं असलं असतं तर आमच्या घरी 3 मुली नसल्या असत्या. मुलंच असते, तर तसं कोणी पोटाच्या आतमध्ये जाऊन सांगत नाही. त्यामुळं काय होईल काय नाही हे तुमच्याही हातात नाहीये आणि आमच्याही हातात नाहीये. जे जेव्हा बाहेर येईल तेव्हाच कळेल मुलगा आहे का मुलगी आहे. आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही गोष्ट लपून राहणारी नाहीये, यावेळेस तरी नाही. कधी माहित पडणार, कधी ना कधी नाही, यावेळेस तर तुम्हाला इन्स्टंटली कळणार आहे. कारण की खूप जास्त आनंद झाला म्हणजे तुम्हाला कळत असेल की मुलगा झाला, आणि थोडेफार नाराज तळ्यात मळ्यात दिसले समजून जा मुलगी झालेली आहे. नाही, यावेळेस लपून राहणार नाहीये. यावेळेस सगळ्यांना कळून जाणार आहे काय विषय आहे काय नाही. त्यामुळे तुम्ही असं विचार नका ठरवू की ओमदादा सांगेल लवकर किंवा रामदादा सांगेल. तुम्ही कळून घ्या. काही नाही, यावेळेस उलटच होणार आहे आणि सगळं काही लगेच माहित पडणार आहे. त्यामुळे जसं दिवस जवळ यायला लागले तसं सगळेजण आम्ही आतुरता लागलेली म्हणा, किंवा मग टेन्शन मध्ये म्हणा, किंवा काय होईल ह्या जसं तुम्हाला वाटतंय ना तसंच आम्हाला देखील वाटतंय काय होईल काय नाही म्हणून. दिवसातून एकदा तरी विचार येतो की काय असेल, मुलगा की मुलगी येतोच. काय म्हणते कोमल? मनीषा ताई चालल्या गेलेली घरी, कारण की ती अक्षरशः सकाळी झोपून घेतलं. कोणी? का? चिट्ट्यामुळे 6 वाजता उठा. टेन्शन आलं मला, विचारलं मी काय दुखते का. तर ते दिवस आता भरत यायला लागले जवळजवळ, पण भरलेले नाही अजून. त्यामुळं आईला कोमलला यांना सगळं टेन्शन येत आहे.
आता रोहिणीचे काम म्हणायला गेलं तर काम आता नाही मध्येच करते, त्यामुळं तिला आराम द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही. तिला आता वरती जाणं पण बंद केलंय तिचं, तिला फक्त झोपायला जाती वाटत होते ना, बाकी दुसरं काहीच काम नाही आहे. आणि तेच आता बेड रेस्ट दिलेलं आहे, बघू काय होतंय काय नाही. म्हटलं चला आज तुम्हाला सांगूया. आणि जे लोक कमेंट्स करतात ना चौथी मुलगी वगैरे असं तसं, तर होऊ द्या. मला 2 मुली आहे, माझ्या भावाला 2 मुली आहे, त्यात काही विषयच नाही. तर तो विषय येईल. पण ठीक आहे, चौथी मुलगी पण असली तर चालते. एक तर मुलींनाच आमचं घर भरून जाईल. जिकडे बघा तिकडे लेडीजच दिसणार आहे. माणसं फक्त 3च आहे आमच्या घरामध्ये. सध्याचा रेशो सांगायला गेले तर 3, 4, 5, 6:2चा रेशो आहे. म्हणजे 6 मुली आणि 3 माणसं आहे आमच्या घरात, है ना. अर्ध्याला अर्धे. कसा ते 7 लेडीज आहे आणि 3च माणसं आहेत. आणि जर की आता मुलगी झाली तर ते 8 होणार. तर बघू काय होतंय काय नाही, जे काय आहे ते तुमच्या समोरच आहे. आणि मुली आणि मुलगा तुम्ही म्हणताय भेदभाव तसं काही नाही. पण कसं आहे, मेन म्हणजे बाळ पाहिजे. बाळ असलं घरामध्ये ते घर एकदम हॅप्पी असते. खूप सारे कुटुंब असे आहे ज्यांना मुलं मुली काहीच नाहीये, त्यांना जाऊन विचारा ते दुःख काय असतं. ते म्हणते की देवा अशी मुलाची बी अपेक्षा नाही, मुलगी झाली तरी चालेल पण दे. आता आमच्या समोरच उदाहरण आहे कोमल, तुझ्या बहिणीची. आपल्या घरातच त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी व्हायला पाहिजे. काय म्हणते मग ते विचार झालं पाहिजे. मुलगा मुलगी काहीही असू द्या, ते असतो. एवढं काय मुलगा मुलगी एवढं नाही. तुम्ही जेवढा विचार करता मित्रांनो मुला मुलीचा, तेवढा आम्ही करत नाही. आम्ही नाही करत तेवढा विचार काय करायचं, जे आहे ते देव देईन, आता ते घ्यायचंय. हा, शेवटी काय करणार असा विषय आहे. त्यामुळे म्हटलं चला तुमचं डिस्कशन करूया थोडं, बाकी दुसरा तर काही विषय नाहीये. आणि कमेंट काय, कमेंट करणारी करतच राहणार. तरी मोस्ट ऑफ कमेंट्स ज्या वाईट येत होत्या त्या बंद झालेल्या आहेत. त्यासाठी मी थँक्यू म्हणणार तुमच्या सगळ्यांना की तुम्ही त्या कमेंट्स बंद केल्या ना, आम्हाला टेन्शन देणं कमी केलेलं आहे. त्यासाठी मनापासून थँक्यू सगळ्यांचं. पण तरीही अजून 2-4 फेसबुक इकडे तिकडे मला हुडकून भेटतातच 2-3. पण ठीक आहे. आणि फेसबुकला ही खूप छान प्रतिसाद मिळतोय व्हिडिओजला, कारण की तिकडं खूप सारी ऑडियन्स आहे बघणारी, त्यामुळे मी तिकडे पण व्हिडिओज अपलोड करत असतो. बाकी बघू आता काय होतंय काय नाही. तर आता आईला जे आहे ना, आमचं घर सोडून कुठं जायचं जमतच नाही. काय म्हणते आई? काय हवं म्हणते आता? डबल सुरतला जायचं म्हणते. आता कसं करू म्हणजे आता त्या रोहिणी जवळ थांबत तू, आता कुठं नको जाऊ. आता काय जास्त अर्जंट असणार तिच्या मला बोलून घेऊ, रातभर राहील. नाही जाऊ दे आता, कशाला बाबा. आराम आहे तर आरामच करा. पैसे काय कामाला, आयुष्य पडलेले. अशा सिच्युएशनला नाही सोडून जाता येत. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता पण नाही काही कोलॅबरेशन आलेलं आहे सुरतचंच, ज्यामध्ये कोमलला घेऊन जायचंय, आईला घेऊन जायचं. पण आता मी तर ते कॅन्सलच करण्याच्या मार्गावर आहे, कारण की आई आणि कोमल दोघीलाही आता घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे. सगळं काही जे झालं पाहिजे ते सुखरूप झालं पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. आणि त्याच पद्धतीने बघूया आता काय होतंय काही नाही. काही रोहिणीला आता सोडून जाणं मुश्किल आहे घरी. तू पाय बरं 2 दिवसात काम सोडून आला तू. आपल्यालाच काम येतात आई, दुसरे कशाला लोक बाहेरचे लोक काम येईल का? बाहेरचे लोक म्हणण्यापेक्षा आमच्या गल्लीतले तर अलगच तारा आहे, एकेकाची अलग अलग तारा आहे. हा, माहीतच नाही. लय अवघड आहे आमच्या इकडं. म्हणजे जे सोंग कधी आयुष्यात पाहिलेलं नाहीये ते सोंग करायला लागले आमच्या गल्लीत. ज्या गोष्टी ते लोक नाव ठेवत होते त्या गोष्टी करायला लागलेत. पण ठीक आहे, त्यांची जिंदगी, आपण काही जास्त बोलत नाही. पण एवढं सांगतो की माझ्याविषयी चर्चा तर एवढ्या होतात ना, त्यांना दिवस पुरत नाही चर्चा करायला. मी काय करतोय काय नाही, दिवसभर बघणं वगैरे, कसं काय चालू आहे काय नाही. आणि हालाकी तुम्हाला असं वाटत असेल हा व्हिडिओ पण ते बघत असतील सगळे लोक, पण ठीक आहे. त्याने तुम्हाला वाटतंय की बाबा या गल्लीतल्यांना कोणी बोलत नाही हेच वाईट असेल, तर आहे. आम्ही वाईट आहे, आमचं घर पुरं वाईट आहे, आम्ही 10 लोक पूर्ण वाईट आहे आमच्या घरातले. त्यामुळे आमच्या जवळपास पण येऊ नका, आम्हाला कोणी बोलूही नका, आम्हाला काहीच गरज नाही त्याची. आमचा परिवार मोठा आहे, आम्ही आमच्या एक दुसऱ्यासाठी ओके आहे. फॅमिलीचं म्हणायला जाल तर फॅमिलीमध्ये ताई, आत्या हे 2 फॅमिली, आणि एक आता आमचे मामा, त्यांची एक फॅमिली. मामा पण आतापर्यंत बोलत नव्हते, फक्त माझ्या लग्नात आले. रामाच्या लग्नात आले लग्न, त्यांना फक्त लग्न केले. रामाच्या लग्नापासून ती जास्त कॉन्टॅक्टमध्ये आले. म्हणजे इथं तुम्ही बघितलं असेल किती वर्षांतर मामी आली होती. मामी पण जवळपास तुम्हाला सांगतोय 15-20 वर्षांतर आली होती. तर ते त्यांच्यात वेगळी दुनिया होती, त्यामुळं ते
आता कुठं जवळ आले, म्हणजे या 3 फॅमिलीज आम्हाला रिलेटेड आहे आणि बाकी कोमलच्या घरची एक आणि रोहिणीच्या घरची एक, म्हणजे रोहिणीची आई आणि रोहिणीचे वडील आणि रोहिणीचा भाऊ. आता ते आंबीचं लग्न झालंय तर तिचा पण जास्त एवढं काही कॉन्टॅक्ट नाही, पण रोहिणीला वगैरे फोन येतो तिचा. बाकी लोकांचं इकडचे काही घेणं नाही आहे. मी हे पण करत नाही, त्यांना एंटरटेन पण करत नाही. काय रे काम उगा आपल्या डोक्याला ताण करून घेणं. मी तर म्हणतो की जर लवकरच ही जागा सोडणार आहे, मी इथून निघून जाणार आहे. कदाचित रोहिणीची डिलिव्हरी झाल्यावर जर काही देव पावला तर होऊन जाईल, पण या शंकरनगरमधून बाहेर निघणार आहे मी. आणि हे माझी फॅमिली जी आहे ना, यांची इच्छा असेल तर माझ्यासोबत येईल. जिकडे जाईन पुण्या गिण्याला तर यायचं येईन, नाही तर मग सोडून देईन विषय. बघा तुमची इच्छा असेल तर चला, नाही इथं राहायचं इथं राहा. तुम्हाला इथं त्रास नसेल तर तुम्ही राहू शकता बिंदास. तुला त्रास आहे की मला नाही माहित, मला कोणाचा त्रास आहे. मला तुला तरी कोणाचं आहे, पण तुला करमत नाही. मी तर करमत काय नाही म्हणजे इथं नाहीच राहत मला. इथं सगळं नाही का रेड फ्लॅग दिसते मला आजूबाजूला. चला ना मग. तुम्हाला सांगतो मित्रांनो, कधी नाही का कधी माझं बाहेर जाणं नाही, कधी कोणासोबत बोलणं नाही गल्लीतल्याचे. म्हणजे असं वाटतंय एखाद्या नरकात येऊन पडलेली आजूबाजूला. एवढं भयान वाटतं, एकदम भयान. राहच वाटत नाही. पहिल्यासारखे लोकही राहिलेले नाहीये आणि काय मजा नाही इथं. आपल्याला जे मी तर म्हणतो जिंदगी एकदा भेटलेली आहे, मनासारखं जगा, मनासारखं राहा, मनासारखं खा. काय आयुष्य जिथं जन्म लागलं तिथून मरणं असं काही कंपल्सरी थोडीच आहे. आणि माझ्याच या विचारावर चालणारी कोमल आहे, पण कोमलला फॅमिली सुटत नाही, त्यामुळे ती बिचारी तळ्यात मळ्यात असते. पण मी म्हटलो तर ती चालेलच माझ्यासोबत, त्याचा विषय नाहीये. तेच आहे ना. बघू यांना आले तर ठीक आहे, नाही तर 2 लेकरं आणि बायको घेऊन चाललं जाईन मी. येईन अधूनमधून यांना भेटायला. बघू. तसं तर मी कोणाला फोर्स करणार नाही, आईला वगैरे की चल म्हणून, कारण की तिच्यासाठी नवरा सर्वात आधी आहे, नंतर मुलं आहेत. मग तू नवऱ्यामुळेच वापस आली ना बाई इकडे पुण्यावरून. नवरा सोडून देऊ का? तुम्हाला लहानाचं मोठं केलं मी. आता सोडून म्हणतोय का मी? मग तुमच्या संग येऊन मानावर इथं राहीन का? फुटाफुट करता काय तुम्ही म्हातारपणाले? अगं नको चलू ना, मी कुठं म्हणतोय. नाही, नवराच करतो. हो ना, कधी म्हणजे 12 वर्षाचं पोरगन पोरगीच्या आणि नवऱ्याचा असलेला लाड करते. आता कधी पाहिलं ते नवरा? बाहेरच्या 4 लोकांना विचारलं ना, तेच म्हणतील काय तुमचं चालतं तेवढं सोंग तर संपतच नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही 2 दिवस तिकडे गेली, माहेरी गेली. तेव्हा जेव्हा माणूस काय म्हणला असं, हे बघ दुर्गे म्हणे माझी पॅन्ट किती लूज झाली पाय म्हणे. म्हणजे त्यांना काय खायला दिलं नाही काय. 2 दिवसात माझं वजन कमी झालं, 2 दिवसात. वा रे वा, डोक्याला हात लावून हे पाहून कायच म्हणावून कायच नाही. आता बायकोन पोहे केले, मीठ टाकलं नाही, डबल घेतलं, आलूमध्ये टाकलं. तुमच्यासारखं केलं कायच बोला तुम्ही सांगा बरं. त्यांना कोणाच्या हातचं खायला जमत नाही, बायकोला सोडून राहायला जमत नाही, बायकोला कुठे जाऊ देत नाही. आम्ही काय माणसं नाही का काय नाही. आमच्या बायका 15 दिवस जातात. मला 2 मिनिटं तर बस स्टँड वर थांबवा द्या. चक्र मारायला लावल्या, आम्ही चक्र मारले, इकडे जाय तिकडे जाय गाडीपासून. नाही म्हणे असा विषय मित्रांनो. म्हणे तोंडाला बांध म्हणे, तुला माणसं बाया पाहून राहिल्या. आता दिसलं की बाया म्हणतात एक ओमदादाची आई आहे, म्हणतात तुम्ही व्हिडिओ बनवता का? बोलू बी देत नाही माणूस कोणाले. कायच बोला मग. गाडी विचारली म्हणते काहून विचारली, मी नाही का. बघ आणि तरी तू म्हणते की तू रिकामा सगळं तुझ्या तोंडाने सांगायला लागली तू. तर हा ड्रेस बघा परीचा कसा वाटतोय तुम्हाला सांगा बरं. परी तुला आवडलाय का ड्रेस? तिला ड्रेस कसा दिसतोय यापेक्षा नवीन ड्रेस आहे ते म्हणून आवडतोय का काय. आठवड्यातून तुला किती ड्रेस यायला लागले, तू पाहायला विचार केला का तू? हा, आणि शाळेसाठी आज पुंगा काऊन पाठवू लागली? इकडे 1 मिनिट आई तिला आणि इकडं. आणि हे पाहुणे उठले, तुम्हाला पाहुणे दाखवत थांबा. तुम्हाला असं वाटेल की पाहुणे काऊन दाखवले नाही आज. चल इकडे, हे पाहुणे आले. थांबा ना 1 मिनिट, सोड ना परी, पाहुणे पाहू देईन मला. हे बघा काय करा या पाहुण्याचं. थांब. रडू नको बाई, रडू नको असं. चल ये माझ्याकडं, आली माझ्याकडे. थांबा 1 मिनिट. बघा
काय खायला ते दाखव. दाखव काय खायली. बाहेर घेऊन तो मग ती रडणार नाही. दाखव. नुसते डोळे बघा कसे भोवाई उडती बघा. जयारी करा. करा जयारी. जयारी कर ना का नाही. आमच्या टिट्ट्याकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागलं बाबा. कायच करा कायच नाही. मम्मी पप्पा सगळे दुर्लक्ष करायला लागले आमच्या टिट्ट्याकडं. दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बाप्पा उठले का काय एवढे लवकर उठले तुम्ही तर. कस काय. अरे 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 पिऊ झाली झोप. मामा आला मामाकडे पाहिजे ना. नाही पाहिजे का तुम्ही झोपून नाही गेले म्हणून. बरं 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 कळालं बाप्पा. एवढं एवढं आहे. चलिये ना बेटा हाय ना पप्पा आहे ना. हां टिट्ट्याला घेतलं म्हणून रडणं चालू आहे. म्हणजे झोपेतून उठल्या उठल्या आपण आम्हाला घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा असते. इकडे समोर बघ. जयारी करा. कर जयारी. जयारी करा. फक्त पोंगा यायला लागलाय काऊन की झोपेतून उठलेली आहे. त्यामुळं दुसरा काहीच विषय नाही मित्रांनो. आहे की नाही बा. हाय तर कर सगळ्यांना. हाय कर. नाही करायचं. नाही करणार. जे झोपेतून उठल्यामुळे तुम्हाला हाय पण नाही करणार बाय पण नाही करणार काहीच नाही करणार. आणि तुम्हाला सांगतो मोबाईल भेटला का जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन बसणार आम्ही. आहे की नाही बाळा. नाही तर कोण 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 करणार. काय सांगा तुम्हाला. हे गुलाबजाम आणले. सुदर्शन लहान गुलाबजाम आण बाबा खाईन तो. आजीबाई इकडे. आजीबाई हात कसं आहे बरं आहे का आता का दुखतो. नाही ना हा लाईट लाव ना बाई. गुलाबजाम खाना जी. राम कृष्ण. हा उपास चालते ना गुलाबजाम. नाही रे बाबा. रसगुल्ला दे मग. रसगुल्ला सगळे खाल्ले. अरे वा. कोणतंच नाही खाल्लं. तुला खायचं गुलाबजाम काढ आम्हाला काढ. काढा दोन. कोणतंच नाही खाल्लं. तर मित्रांनो चला आता मी काय करतो व्हिडिओचं एंड करतोय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाकी तुमचं काय मत आहे कमेंट्स विषयी लोकांच्या ते देखील सांगा मला. आणि माझं पिल्लू आज मला सोडून थोड्या वेळ बसणार नाही आहे कारण की तिला सोबत सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे चला आता मी व्हिडिओचं एंड करतोय. तुम्हाला उद्या भेटल नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय कर पिऊ एकदा. बाय कर. बाय कर असं बाय कर. कर बाय मग बंद करू व्हिडिओ आपण. बाय कर बाय. बाय बाय. जय महाराष्ट्र.